पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 2 मराठी. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 2. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 2. यामुळे ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावलं पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहून जाऊ. परमेश्वर दूताच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ होते आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ देण्यास आले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास कसे निभावू, ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले. त्याबरोबर परमेश्वरानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. ज्या भावी जगाच्या व्यवस्थेविषयी आम्ही बोलत आहोत ती त्याने परमेश्वर दूताच्या अधीन ठेवली नाही. एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला परमेश्वर दूतांपेक्षा किंचित कमी असे केले आहे. तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे आजपर्यंत आपल्या दृष्टीस पडले नाही खरे. तरी ज्या येशूला परमेश्वर दूतांपेक्षा किंचित कमी केले गेले होते, तो मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपल्या दृष्टीस पडतो. त्याने परमेश्वराच्या कृपेने सर्वाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून असे झाले, ज्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे. त्याने पुष्कळ पुत्रास गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो करता त्याला दुःख सोसण्याने परिपूर्ण करावे हे योग्य होते. पवित्र करणारा पुरुष व पवित्र केलेले लोक हे सर्व एकापासून आहेत. या कारणास्तव तो त्यास बंधू म्हणावयास लाजत नाही. तो म्हणतो, मी आपल्या बांधवाजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, लोकसभेत तुझे स्तवन करीन. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याचवर भरोसा ठेवीन. तसेच पहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले, ज्या अर्थी मुले एकाच रक्तामासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तामासाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा म्हणजे शैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. सर्वांस माहित आहे की तो परमेश्वर दूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्राहमाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे अगत्य होते, यासाठी की लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्याकरता आपण परमेश्वरासंबंधी गोष्टीविषयी दयाळू व विश्वासू मुख्य याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे.